दरवर्षी आपण गणेश चतुर्थी साजरी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का हा सण कसा सुरू झाला? खूप काळापूर्वी एके दिवशी स्नान करत असताना देवी पार्वतीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी चंदनाच्या लाकडापासून एक मूल निर्माण केले. हे मूल तिचा मुलगा झाले. तू माझा द्वारपाल होशील. पार्वतीजींनी तिच्या मुलाला तिच्या खोलीचे रक्षण करण्याचा आदेश दिला. हो आई, मी तुझी आज्ञा पाळेन. येथून गणेशजींची कथा सुरू होते. जेव्हा शिव आई पार्वतीच्या खोलीत प्रवेश करू इच्छित होता तेव्हा मुलाने त्याला थांबवले. आई विश्रांती घेत आहे, कोणीही आत जाऊ शकत नाही. महादेवांनी समजावून सांगितले, पण मूल ठाम राहिले. बाळा, मी तुझा पिता आहे. पिता तिथे असो वा नसो, आज्ञा आईची आहे. देवांचे गण देखील मुलाला बाहेर काढू शकले नाही. शेवटी शिवाचा क्रोध भडकला. महादेवच्या त्रिशूळाचा धक्का लागल्याने मूल असहाय्यपणे जमिनीवर पडले. मुलाची अवस्था पाहून माता पार्वतीने सृष्टीला इशारा दिला. जर माझ्या मुलाला जीवन मिळाले नाही तर ही सृष्टी नष्ट होईल. देवांनी आईला शांत होण्याची प्रार्थना करायला सुरुवात केली. आई, कृपया आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही उपाय शोधू. शिव हत्तींना म्हणाला, तुम्हाला सापडलेल्या पहिल्या डोक्यातून तूप आणा. दैवी इच्छेने हत्तीचे डोके मुलाच्या शरीराशी जोडले गेले. आणि अशा प्रकारे गणेशाचा पुनर्जन्म झाला. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला आणि त्याला प्रथम पूजनीय म्हटले गेले. हे गणेशा, तुम्ही सर्वांनी प्रथम पूजनीय व्हाल. गणेशाचा जन्म आणि पुनर्जन्म दर्शवितो की दृढनिश्चय, भक्ती आणि समर्पणाने कोणीही देवत्व प्राप्त करू शकते. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांना प्रथम पूजनीय देवाचा दर्जा दिला. तेव्हापासून प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीचा उत्सव त्या दिव्य क्षणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जेव्हा विघ्नांचा नाश करणारा मंगळकर्ता श्री गणेश या जगात प्रकट झाला. गणेश चतुर्थीचा उत्सव फक्त एका दिवसासाठी नाही. माता पार्वतीने तिचा मुलगा गणेशाला नेहमी भक्तांसोबत राहण्याची आणि त्यांचे दुःख दूर करण्याची प्रार्थना केली होती. तेव्हापासून अशी परंपरा सुरू झाली की आपण आपल्या घरात आणि मंडळांमध्ये धार्मिक विधींसह त्यांची प्रतिष्ठापना करतो आणि 10 दिवस प्रेम आणि भक्तीने त्यांची सेवा करतो. 10व्या दिवशी आपण त्यांना आदराने निरोप देतो. अशी श्रद्धा आहे की तो दरवर्षी आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन परत येईल. या श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे गणेश चतुर्थीचा सण 10 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.